फ्री फॉल मुक्त पतन. टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. एक लहान दगड घ्यायचा आणि तो आपल्या हातात ठेवायचा आहे. विच फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन, त्यावरती कोणकोणते बल प्रयुक्त होत आहे. तर बघा, आपण तो दगड हातामध्ये ठेवला म्हणजे आपण त्यावरती फोर्स एक्झिट करणार आहोत. कशासाठी? तर तो हातामध्ये होल्ड करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे हवा सुद्धा त्यावरती फोर्स एक्झिट करेल आणि ऑब्व्हियसली अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते सुद्धा त्याच्यावरती ऍक्ट होत असेल. नाऊ रिलीज द स्टोन. आता तो दगड सोडून द्यायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय आपल्याला दिसून आलं मग? तर तो दगड जो आहे तो ग्राउंडवरती पडेल. ठीक आहे, म्हणजे स्टोन फॉल्स टू द ग्राउंड. व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. आपण तो दगड सोडून दिल्यावरती त्यावरती कोणते बल प्रयुक्त होते. तर दोन बल आहेत बघा. पहिलं म्हणजे फोर्स एक्झिटेड बाय एअर आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ऍक्ट्स ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, पृथ्वीचे गुरुत्व बल सगळ्या गोष्टीवरती प्रयुक्त होत असतं. वेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड, द स्टोन वॉज एक्सपेरिंग दिस फोर्स बट इट वॉज बॅलन्स्ड बाय फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. तर बघा, ज्यावेळेस आपण हातामध्ये दगड ठेवलाय त्यावेळेस सुद्धा त्याच्यावरती हे बल प्रयुक्त होते, पण आपल्या हाताने जे बल प्रयुक्त त्याच्यावर केलेलं आहे विरुद्ध दिशेने, त्यामुळे तो संतुलित राहतो आणि ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट अ रेस्ट. त्यामुळे दगड कसा राहील? स्थिर राहील. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड्स, द ओनली फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन इट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. ज्यावेळेस आपण हातातून दगड सोडून देऊ, आता फक्त त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे, त्यामुळे तो दगड जो आहे तो खाली पडेल या गुरुत्वाकर्षण बलामुळे. Whenever an object moves under influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. तर बघा, ज्या वेळेस एखाद्या वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल फक्त कार्यरत असतं त्यावेळेस ती वस्तू मुक्तपणे खाली येते. इन अ फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. तर बघा, ज्यावेळेस वस्तू मुक्तपणे खाली येत असते त्यावेळेस तिचा सुरुवातीचा वेग शून्य असतो आणि जसं जसं ती पुढे जाईल तसं तसं तिचा वेग वाढत जातो, कारण त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण कार्यरत असतं. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड बॉयंट फोर्स ऑल्सो ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. तर बघा, पृथ्वीवर मुक्तपतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरुद्ध होतो व वस्तूवर प्लावक बल ही कार्य करते. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. याचा काय बघा, तर त्याच्यावरती फक्त पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल नाही तर फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर सुद्धा त्याच्यावरती ऍक्ट होते. त्यामुळं जो रिअल फ्री फॉल जो आहे तो फक्त व्हॅक्यूम मध्येच पॉसिबल आहे, निर्वातातच तो शक्य आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, फॉर अ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलोसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. तर बघा, मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0 अँड द ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू g. दस वी कॅन राईट द इक्वेशन ॲज. ठीक आहे. तर मुक्त पतनासाठी त्वरण हे जी असते व आरंभीचा u हा वेग शून्य असतो हे लक्षात घेऊन समीकरणे आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येतील. आता न्यूटनचं पहिलं गतिविषयीची समीकरण ती काय आहे? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता जर यू शून्य आहे आणि ए म्हणजे जी आहे तर काय होईल इक्वेशन? v इज इक्वल टू जी टी. किंवा दुसरं इक्वेशन जे आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. ठीक आहे. यू शून्य असल्यामुळे यू टीचा गुणाकार शून्य होईल आणि एच्या ऐवजी जी वापरतोय आपण, त्यामुळे काय राहील? एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. ठीक आहे. आणि तिसरी इक्वेशन जे आहे ते व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू शून्य असल्यामुळं स्क्वेअर शून्यचं शून्य होईल आणि एच्या ऐवजी जी वापरल्यामुळं राहिलेलं इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. ठीक आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड, acceleration is negative, that is in a direction opposite to the velocity and is taken to be minus g. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य जी ऐवजी मायनस जी धरावे लागेल, कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. द मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम बट द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे. तर बघा,
जीचे परिणाम तेवढे असले तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. ठीक आहे. आणि नंतर काय म्हणलं बघा, द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ, दस दे आर फ्री फॉल. ठीक आहे. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्त पतनाची उदाहरण आहेत. ठीक आहे. आणि शेवटी बघा, त्यानंतर बघा, डू यू नो द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ॲट अ गिव्हन प्लेस ऑन द अर्थ. तर बघा, पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूसाठी एक समान असते. Thus, any two objects, irrespective of their masses or any other properties, when dropped from the same height and falling freely, will reach the earth at the same time. म्हणजे लक्षात घ्या, तर समान वस्तुमानाची कुठल्याही दोन वस्तू जर एकाच वेळी एका समान उंचीहून जर खाली सोडल्या तर ते एकाच वेळी पृथ्वीवरती पोहोचायला पाहिजे. गॅलिलिओ इज सेड टू हॅव परफॉर्म्ड अन एक्सपेरिमेंटल अराउंड 1590 इन द इटालियन सिटी ऑफ पिसा. ठीक आहे. आणि हाच प्रयोग गॅलिलिओने 1590 मध्ये इटालियन सिटी पिसामध्ये केला. ही ड्रॉप टू स्पेअर ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लिनिंग टावर ऑफ पिसा टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पेअर रीच द ग्राउंड ॲट द सेम टाइम. त्याने काय केलं बघा, समान वजनाचे दोन वेगवेगळे गोल घेतले आणि झुकलेल्या मनावरून एकाच वेळेस खाली सोडले व ते एकाच वेळेस खाली पडतात हे सिद्ध केले. When we drop a feather and heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. पण आपण बघा, आता एक जड दगड व एक पीस जर आपण उंचावून खाली सोडले तर ते एकाच वेळी जमिनीवरती पोहोचत नाहीत. द फिदर एक्सपिरियन्सेस अ बायंड फोर्स अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड देअरफॉर फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड स्लोली लॅटर दॅन हेवी स्टोन. आता या ठिकाणी जो पंख आहे तो काय बघा, हवेचा रेजिस्टन्स दिसतो किंवा त्यावरती होणारे प्लावक बलामुळे पीस जो आहे तो तरंगत हळूहळू जमिनीवरती येतो आणि त्याला पोहोचायला काय होणार आहे, उशीर लागणार आहे. म्हणजे दगडाच्या तुलनेत. ठीक आहे. द बायंड अँड फ्रिक्शनल फोर्स ऑन द स्टोन आर मच लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन अँड डज नॉट अफेक्ट द स्पीड ऑफ स्टोन मच. ठीक आहे. पण दगडाच्या बाबतीत काय होतं बघा, पण जो हवेचा रोध आहे तो दगडाच्या बाबतीत एवढा परिणाम करणारा नसतो. ठीक आहे. Recently, scientists performed this experiment in vacuum and show that the feather and stone indeed reach the earth at the same time. तर त्याची युट्यूब लिंक सुद्धा दिलेली आहे बघा. तर शास्त्रज्ञांनी जे काय सांगितलं की एका ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण करून पंख आणि दगड जो आहे तो एकाच वेळी सोडला आणि हा जो प्रयोग आहे तो खरंच होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलं, निर्वात पोकळी तयार करून. आणि त्याची युट्यूब लिंक सुद्धा आपल्याला खाली दिलेली आहे.